नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासोबत एक सुंदर असा रांगोळीचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. अगदी सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्या आहेत आजच्या. छोट्या छोट्या असल्यामुळे तुम्हाला ते जास्त वेळ पण घेणार नाही काढायला. अगदी 2 ते 3 मिनटात तुम्ही यातल्या सगळ्या रांगोळ्या काढू शकाल अशा डिझाईन्स आहेत. आय होप तुम्हाला नक्कीच आवडतील. तर बघा, तुम्ही अगदी कमीत कमी रांगोळी वापरून तुम्हाला रांगोळ्या पाहिजे होत्या, म्हणून मग मी तुम्हाला या टाईपमध्ये डिझाईन दाखवल्या आहेत. अगदी ह्यामध्ये तुम्हाला जास्त रांगोळी वापरावी लागत नाही किंवा जास्त कलर्सही वापरावे लागत नाही. फक्त यामध्ये थोडेसे नाजूक नाजूक शेप्स तुम्हाला काढावे लागतील. बस, बाकी सुंदरच दिसतात त्या डिझाईन्सही. तर तुम्ही पाहू शकता, इथे आपण काही जास्त कलर्सही वापरलेले नाही आहेत आणि अगदी लिमिटेड रांगोळी वापरलेली आहे, की कमीत कमीच रांगोळीमध्ये आपण इथे डिझाईन्स बनवत आहोत. तर आपली बघा पहिली डिझाईन रेडी आहे आणि किती सुंदर अशी डिझाईन आहे. आपण ही देवघरासमोरही काढू शकतो किंवा दरवाजाबाहेरही काढू शकतो. तर तुम्ही पाहू शकता, आपली पहिली डिझाईन ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर नेक्स्ट आपली ही डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि आजच्या सर्व डिझाईन्समध्ये आपण मोस्टली सगळ्याच कमळाचा आकार वापरलेला आहे. म्हणजे कमळ हे सगळ्या डिझाईन्समध्ये थोडं थोडं वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे. आणि कमळ मोस्टली आपण कसं देवघरासमोर जास्त काढत असतो, तर ह्या डिझाईन्स तुम्ही मोस्टली देवघरासमोर काढण्यासाठीच्याच आहेत आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही काढू शकता. आणि या छोट्या छोट्या असल्यामुळे देवघरासमोर छान पण दिसतील. तर इथे बघा, आपण कशा पद्धतीने कमळ काढून घेतलेला आहे. इथे आपण केंद्रवर्धिनी काढून घेणार आहोत 3. ॲक्च्युली हा केंद्रवर्धिनीचा आकार नाही आहे, पण ठीक आहे, आपण आता ॲज अ शेप म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. अगदी सुंदर अशी डिझाईन आहे ही पण. आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या तर नक्की सगळ्यांनी मला कमेंट करून पण सांगा आणि सर्वांनी नक्की ट्राय पण करा. तर इथे पाहू शकता, मी आजच्या पूर्ण सगळ्या जेवढ्या रांगोळ्या आहेत त्यामध्ये कुठेही फिंगर रांगोळीचे कुठलेही आकार वापरलेले नाही आहेत किंवा मग जास्त रांगोळी वापरावी लागेल असे आकारच दाखवलेले नाही आहेत. तुम्ही पाहू शकता, आपली ही पण डिझाईन रेडी आहे आणि बघा केवढी सुंदर अशी डिझाईन आहे, अगदी नाजूक. ही पण एक आपली खूप सुंदर अशी डिझाईन आहे. छोट्या छोट्याशाच डिझाईन्स आहेत आजच्या, जास्त अवघड पण नाही आहेत. पण ह्या डिझाईन्स मला काढायला खूप वेळ लागला. जसं की आपण फिंगर रांगोळ्या काढतो त्यामध्ये आपण अगदी 2 मिनटात आपली रांगोळी काढून होते, पण ह्यामध्ये तसं नसतं. ह्यामध्ये खूप हळूहळू रांगोळी काढावी लागते आपल्याला आणि शेप्स पण आपले सेम आले पाहिजे. तर मला भरपूर वेळ लागलेला. तर तुम्हाला पण वेळ लागला की हे मला सांगा, कारण मी ह्या अशा टाईपमध्ये रांगोळ्या जास्त बनवत नाही आणि म्हटलं आता चला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे तुम्हाला, म्हणून मग मी या टाईपमध्ये तुम्हाला डिझाईन्स दाखवल्या. कारण रिपीटेड डिझाईन दाखवायला मलासुद्धा आवडत नाही, का तुम्हालाही बोर नको व्हायला त्याच टाईपमध्ये डिझाईन्स पाहिजे नेहमी. सो काहीतरी चेंज म्हणून आपण अशा पद्धतीच्या डिझाईनच पाहतो आहे. तसं आपल्या चॅनलवरती रिपीट अशा काही डिझाईन्स नसतात, पण काही काही लोकांना वाटतात की काही काही डिझाईन्स आपल्या रिपीट होत आहेत किंवा मला सांगता नाही येणार, पण मला अशा 1-2 कमेंट्स आल्या होत्या की सिमिलर टाईपच्या डिझाईन्स असतात. तर फिंगर रांगोळ्यामध्ये असं असतं की सिमिलर टाईपमध्येच आपण शेप्स वगैरे दाखवू शकतो, त्यामध्ये आपण काही चेंजेस नाही करू शकत. सो त्या तुम्हाला सोपेही डिझाईन्स पाहिजे आणि सिमिलरही नको आहेत, मग असं नाही होऊ शकत ना. तर थोड्याफार सिमिलर असतात, पण मोस्टली सगळ्यात सिमिलर नाही असू शकत. तर ज्यांना आवडतील त्यांनी पहा, ज्याला नाही आवडत आहे त्यांनी नका पाहू, स्किप करा. असं मी कोणाला फोर्स पण करत नाही आहे की तुम्ही येऊन माझे व्हिडिओ पहा, कॉमेंट्स करा. ज्यांना आवडेल ते बघा, ज्यांना नाही आवडणार त्यांनी स्किप करा.
तर ही एक सुंदर अशी डिझाईन आहे. ही तर फिंगर रांगोळीमधली डिझाईन आहे. छोटीशी आहे आणि सुंदरही आहे ही डिझाईन. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये तर नक्की सगळ्यांनी सांगा आजची डिझाईन आवडल्या का, आणि अशाच टाईपमध्ये तुम्हाला अजूनही डिझाईन पाहायला आवडतील का, म्हणजे मी त्यानुसार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवेल. आणि थँक्यू सो मच ज्या लोकांनी मला जेन्युइनली सपोर्ट केलेला आहे आणि खरंच तुम्ही एवढे छान छान कमेंट्स पण केलेले आहेत, त्या लोकांचे अगदी मनापासून धन्यवाद. असंच छान छान सपोर्ट करत राहा, छान छान कमेंट्स पण करत राहा आणि छान छान रांगोळ्या पण नक्की ट्राय करत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.